हॅलो. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना रंगणार. एका बाजूला असेल बाबदेव पाली संघ तर एका बाजूला श्रीदत्त भातान संघ. नाणेफेकीचा कौल लागला श्रीदत्त भातान संघाच्या बाजूनं. आमंत्रण दिलं फलंदाजीचं बाबदेव पाली संघाला. शतरक्षण सजलंय रंगलंय. दोन्ही अगदी तुल्यबद्ध संघ आहेत. एकाच पंचकृषीतील हे दोन संघ कित्येक वेळा आमने सामने आलेत. कधी एकाला दुसऱ्याला काठ देत देत हे दोन्ही संघाने मात्र आपली बाजू कायम लावून धरली आहे. आज मात्र नवा सामना. क्रिकेट जुनी परंतु गेम नवा. या नव्या सामन्यामध्ये कोणता संघ ताकदीचा खेळ दाखवेल आणि या तळपत्या उन्हामध्ये आपली बॅट कुणाची तळपेल, काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया. पहिला षटकातील हे धावतं वर्णन. गोलंदाजीच्या मार्क गोलंदाज जयदास राखीव खेळाडू पण नाही. नाव सांग. प्रवीण भुईर ऑन स्ट्राईक तर जयेश भुईर नॉन स्ट्राईकला उभा आहे. पहिल्या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारलाय फलंदाजी, कारण कदाचित प्रवीण भोईरनं ओळखलं की पूर्वार्धामध्ये झालेला धावा आतापर्यंत कोणी पाठलाग करू शकला नाहीये आणि त्याच्यामुळेच त्यांनी निर्णय मात्र आपला बदलला आणि प्रथम फलंदाजी घेतली. परेश 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 शेळके टोपण नावानं त्यांना बोलवणं बरं नाही वाटलं म्हणून मी ते नाही बोललो, कारण इकडे नावं सांगितली होती आम्हाला. जय बापदेव पाली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय नशीबजी यांचे या मंचावर आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बराच वेळा संघ पुरस्कार करते आपण पाहिले कोहली यावचे, त्याचप्रमाणे मोहो संघ जो आहे तोही संघ ते नेहमीच पॅक करत असतात. त्यांचं आम्ही या मनाच्या अंतकडापासून स्वागत करतोय या मंचावर. आणखीन एक चांगला कव्हरच्या मधून घरंगळत जाणारा, अगदी जमिनीला चुंबन घेत जाणारा हा चौकार. दर्जेदार फटकेबाजी. लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन चौकार. आणि म्हटलं होतं की नाणेफेकीच्या कौलानंतर वाटलं होतं की क्षेत्ररक्षण घेईल, परंतु ओळखलं की आतापर्यंत जमलेल्या धावांचा पाठलाग कोणताच संघ करू शकला नाही. त्याच्यामुळेच की काय हा निर्णय बदलला. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि धावा आतापर्यंत दोन चेंडूवर परेसला पडलेत 8 धावा. प्रवीण ऑन स्ट्राईक. राईट टाइम डाऊन द विकेट. हा मात्र चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर पुन्हा पिक करायचा होता, परंतु चेंडू फळीमध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. मिस झाला चेंडू. यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. रोहितने मात्र हा चेंडू दिलेला झेलला. निर्धाव चेंडू सांगता झाली. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपतोय. पूर्वार्धामध्ये 5 षटकांचा हा खेळ आहे. 3 चेंडूमध्ये 8 धावा बिनबाद श्रीदत्त संघाच्या. राईट आर्म राऊंड द विकेट. परेश. सुरेख चेंडू मिड ऑफ द क्षेत्ररक्षक लॉंग अगदी डीपला उभा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं, झेपावला चेंडूवर. धाव मात्र मिळते 1 आणि एका धावेनं 9 पर्यंत मजल मारली जाते. जयेश आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवरील. जयेश भोईर. 4 चेंडू बिनबाद 9 अशी सुंदर सुरुवात आतापर्यंत करतोय तो म्हणजेच हा श्रीदत्त बातान संघ. श्रीदत्त बातान संघ. चंद्रकांतजी भोईर सदैव या संघासमवेत राहतात. एक आदर्श खेळाडू म्हणजे ओळख आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. गोलंदाज जयेश पुन्हा एकदा परेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्ट्राईकवर मात्र जयेश भोईर. फुलटॉस चेंडू. दिशा खराब होती. मिडविकेटचा ट्रॅव्हल होईल. शतरक्षकचाच पडला. या धावा जिथे धाव होती फक्त आणि फक्त 1. शतरक्षक मात्र चेंडूपर्यंत जरूर पोहोचला असं वाटलं होतं की पकडेल, परंतु पकडण्याच्या आत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. धावा आल्या तब्बल 13. हा मात्र नशिबाचा चौकार जयेश भोईरला मिळतो श्रीदत्त बातान संघाला.
ताकदवान फलंदाजीचा क्रम श्रीदत्त भातान संघ. अकोट टप्प्यात चेंडूची लेन थोडीशी कमी केली कारण फुल्लर लेनचा चेंडूवर फटकावला होता. इथे मात्र अकोट टप्प्याची गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक नशिबाच्या चौकारा सहित धापडकर धावा लागल्या. बिनबाद 13. अतिशय सुरेख आणि दर्जेदार खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय कारण अगदी परफेक्ट 11 खेळाडू घेऊन हा संघ आलाय. मी तर म्हणेन की 10च खेळाडू घेऊन आले होते. एक खेळाडू त्यांनी इकडे सजवला नवा आणि त्याच्यामुळेच पाली संघ कदाचित कालांतराने आता मात्र इथे डे टुर्नामेंट हळूहळू बंद होतील कारण ज्या प्रकारे कडाक्याचा ऊन आहे खूपच घाणेरडा हा ऊन हा उष्माघात याच्यामुळे होऊ शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो पाणी पीत राहा. शरीरामध्ये पाणी जाणं गरजेचं आहे कारण घाम खूप जास्त प्रमाणात जातो आणि खेळताना आणखीन एनर्जी लागते. त्याच्यामुळे पाणी पीत राहा. मी मगाही सांगितलं तर आता पुन्हा सांगतो की राखीव खेळाडूंना जर पाली संघाचा राखीव खेळाडू नसेल तर भातन संघाच्या राखीव खेळाडूंना सर्व खेळाडूंना 3 षटकं संपल्यानंतर पाणी घेऊन जायचं आहे. गोलंदाज राहुल शेळके. बंधुराज गोलंदाज राहुल शेळके गोलंदाजीच्या मार्कवर. ही स्पर्धा 50,000 रुपयाची जरी असेल तरी अशी एक भव्य दिव्य स्पर्धा आहे की 50,000 रुपयाच्या स्पर्धेला मालिकावीरासाठी बाईक फार मोठं धाडस दाखवलं आयोजकाकडून. अनिलजी मेहर प्रफुल्लजी मेहराच्या माध्यमातून ही बाईक सुपूर्द करण्यात आली आणि हे आयोजन सुनियोजन आपण पाहतोय अतिशय दर्जेदार कौतुकास्पद. सालाबाद प्रमाणे ही अभिमानाची स्वाभिमानाची आणि आमच्या लाडक्या कन्याशेरीच्या वाढदिवसाची ही स्पर्धा. चेंडू एकदा टाईम केला या मैदानावरती की प्रवीण भोईरचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडल्याशिवाय थांबणार नाही. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा मात्र पहिल्या चेंडूवर दाखवलाय षटकार. संघ आणि गावदेवी घोट संघ दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचे. मोह संघाचा संघनायक आणि गावदेवी घोट संघाचा संघनायक. हा चेंडू मात्र थोडासा पुढे लेंथ घेतली आणि आउटसाइड द ऑफ स्टंपला यॉर्कर जवळपास टाकला. निर्धाव चेंडू सांगता झाली. गोलंदाज आपण पाहतोय राहुल शेळके. पहिल्या चेंडू षटकार खालाय. प्रवीण भुईरला कुणाल तारेकर यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी 1,000 रुपयाची बक्षीस आहे. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज. राईट मोर दी विकेट. अक्कूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मी म्हटलं होतं एकदा का कनेक्ट झाला की चेंडू तर जाणारच सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार उत्तुंग षटकार. आता कसं आहे राहुल मात्र फार मोठं योगदान आहे या स्पर्धेला. डीजे सिस्टीम तब्बल 20,000 रुपये ते स्वतःनं मात्र या स्पर्धेत लगावलेत. डीजे सिस्टीम अनेक सुखसोयीने उपलब्ध त्यांचं काम मात्र या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचं योगदान खूप चांगलं आहे आणि युवराज इव्हेंट हे नाव आता हळूहळू ब्रँड बनायला लागलं आहे. इट्स अ ब्रँडेड मॅन आणि माणूसही ब्रँडेड आहे. राहुल मात्र याबद्दल ती मात्र शंका नाही. रक्तगट कोणताही असू दे कुणाल रक्तात माणुसकी असली पाहिजे. ती माणुसकी असलेलं व्यक्तिमत्व. इथे मात्र आणखीन धावा येतील. इथे मात्र आणखीन धावा येत आहेत. धावा येतात फाईन लेगच्या मधून सरळ चौकार. खूप साऱ्या धावा जमायला लागलेत. आव्हान कडवं उभं राहणार. पहिल्या सामन्यामध्ये 78 दुसऱ्या सामन्यामध्ये 86 धावांचं आव्हान उभं राहिलंय आणि त्यामुळेच इथे मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ते फलंदाजी स्वीकारत मात्र ताकदीचा खेळ दाखवताना जबाबदारी घेत प्रवीण भोईर मात्र धावांचं आव्हान उभा करतोय. गोलंदाज राहुल 8 चेंडूमध्ये धावा आतापर्यंत जमवल्या आहेत त्या तब्बल 25. जोरदार अपील. फलंदाज बाद.
प्रवीण भोईर मात्र परतलाय. अशा प्रकारे फलंदाज झालाय बाद, स्वतःहून क्रीज सोडली आहे, त्याच्यामुळे त्याचंही कौतुक केलं जाईल. काय अफलातून खेळ, आपल्या परीनं तब्बल 25 धावा संघासाठी जोडल्या आणि स्वतः क्रीज सोडत मात्र फलंदाज होतोय बाद. इथे मात्र आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं चांगली फटकेबाजी. पंच वळतात आमच्याकडे आणि हा मात्र एक स्वैर चेंडू, एक मोठी विकेट पाली संघाचा गोलंदाज राहुलनं मिळवली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे तब्बल 30 धावा. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आव्हान कसं उभं राहील, कारण प्रवीण भोईरचं लवकर परतणं, भलेही 10-25 जमवले असतील, हे आव्हान कुठपर्यंत घेऊन जाईल. नवीन फलंदाज क्रीजवर सागर भोईर, छोट्या खनीचा आक्रमक फलंदाज आहे. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक खूप दूरवर राहिला, फेकी झाली नाही. जयदास मात्र जरूर वाट पाहत होता चेंडूची. आणि तुम्हाला ज्या वेळेला ताकदी संघासमेत खेळता त्यावेळेला आक्रमकता दाखवावी लागते, चलाकी दाखवावी लागते. पाली संघाची ती आक्रमकता आतापर्यंत तरी दिसली नाहीये, कारण पाली संघाची आक्रमकता म्हणून ओळख आहे, चलाकी म्हणून ओळख आहे. ती चलाकी, ती ओळख आतापर्यंत हा पटू शकला नाही. उशिरा येणं कदाचित त्या संघाला थोडंसं आळसपणा आणलंय की काय हा प्रश्न निर्माण केला जाईल. परंतु 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, धाबांवर धाबा लागल्या, त्या एक बाद तब्बल 31. मोह संघाचा संघनायक आणि घोट संघाचा संघनायक आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. मोह संघाचा संघनायक आणि मोह संघ रेडी आहे, तर घोट संघ आपणही लगेच उपस्थित नोंदवायचे. दोन षटकं संपतायत. परेश आणि राहुल या दोघांनी मिळून धापळकर धावा तर 31 दिलेत. आता मात्र रोहित पाटील, एक अष्टपैलू खेळाडू, ओवळेच्या मैदानावरती तिन्ही सामन्यांमध्ये तिन्ही वेळा सामनावीर ठरलेला हा एक गुणी खेळाडू. त्याच्या नावावर एक बाईक आहे. मालिकेवीरासाठी पाली संघानं मागच्या 3-4 वर्षामध्ये जी काही प्रगती केली ना, दोन बाईक आहेत. बारक्यानं केलेली सुरुवात, बारक्याचा फॉर्म यंदा तरी आउट ऑफ फॉर्म, परंतु ती कामगिरी मात्र रोहितने उचलली. परंतु आउट ऑफ जरी असेल, कारण जे चांगले खेळतात ना त्यांचा फॉर्म कधीही परत येऊ शकतो. त्यासाठी मात्र प्रयत्नशील राहावा लागेल. रोहित पाटील राईट आर्म राऊंड द विकेट, फुल टॉस चेंडू, दिशा दिली आहे, शतरक्षकाला मात्र फसवलं जाईल आणि छोट्या खनीच्या या सागरनं मात्र दिला चांगला टोळा, षटकार. माणूस दिसतो कसा याही पेक्षा माणूस असतो कसा, माणसाच्या दिसण्यापेक्षा असण्याला महत्व द्या. ते असणं सागरचं पाहतोय. शरीरयष्टीने जरी कमी असेल तर ते कित्येक सामने आपल्या बाजूनं सहज फिरवणारा हा खेळाडू आहे. त्याच्यामुळे त्याला कमी लेखून चालणार नाही. वन डाऊन प्लेअर आहे आणि या भातान संघासाठी या सागर भोईरनं अनेक वेळा चांगल्या मोठमोठ्या इनिंग खेळून काढलेत. नीरज तारेकर यांचं आगमन होत आहे. सकाळी दिसले ते सरळ दुपारी दिसले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. प्रत्येक जण आपल्या परीनं या स्पर्धेला आपलं बहुमूल्य योगदान देतोय. पहा टायमिंग, पहा लाजबाब टायमिंग, लाजबाब टायमिंग, अफलातून वेल टाइम. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो फटक्यासाठी. फक्त दिशा दिली आणि ज्याप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फक्त टाइम साधलं, दिला ठोकून षटकार.
पण तुमच्यासाठी रस्ता मोकळा करू, तुम्ही या लवकर. रॉंग नंबर लागलाय, ती रिक्षा नाही आहे सांगतायत. यांनीच सांगितलं अनाऊन्स करा, आता हेच सांगतायत ते नाही आहेत. गुड, हा खेळ सावळ्यांचा. आणखीन एक चांगला फटका, फक्त आणि फक्त शतरक्षक बनणार प्रेक्षक. काय आपलातून कामगिरी. जसा फलंदाजीला आला त्यावेळेला सांगितलं होतं की सागरकडे तुम्ही निरखून पहा. चांगली फलंदाजी करण्यामध्ये माहीर असल्या सागरनं सलग चढवलेत. ताकदीचा गोलंदाज आहे रोहित. षटकार 0, षटकार 4, षटकार. तब्बल धावा जमल्या 22 षटकामध्ये आणि धाबळकर धावा लागल्या तब्बल 53. 1 बाद 53. आव्हान कडवं उभं राहणार. तर फिल्डरचं सुद्धा कौतुक करूया, तेवढ्या दूरवर जाऊन बॉल आणलाय. नक्कीच नक्कीच कौतुक. आमचे व्हॉलेंटियर्स आहेत तिथे, प्रतीक तारेकर आहेत त्या ठिकाणी. आला आला, आत्ता उठून काहीच फायदा नाही. याच्या पुढे लक्ष ठेवा असं सांगितलं कुणालनं. गोलंदाजावर मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. स्लोवर चेंडू, काय लाजवाब कमिटमेंट. देखणं क्रिकेटचं देखणं सौंदर्य बहाल केलं जात आहे. सागर भोईच्या माध्यमातून फक्त आणि फक्त हल्ले होत आहेत. रोहितचा खरपूस समाचार. तब्बल 28 धावा या षटकामध्ये आल्या. प्रत्येक आपल्यासाठी पुकार येतो, हा चेंडू घेऊन या तुम्ही, आपल्यासाठी सांगण्यात येत आहे. 28 धावा षटकामध्ये आल्या आणि 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 59. 1 बाद 59. पाणी घेऊन जा पटकन. भरला गाण्यानं बरंच काही दाखवून दिला डीजे मास्टर, थँक्यू. बरंच काही या गाण्यामध्ये रंगीत होतं, ते रंग आपण भरले. कारण हा शौकीन यांचा मेला आहे. आणि मग डावे डोळे उजवे डोळे, आजकाल दोन्ही डोळे वळायला लागलेत. पूर्वी एकच डोळा मिटायचा अभिषेक आणि त्याला डोळा मारणे म्हणायचं, पण आजकाल मुलं एवढी तरबेज झाली की दोन्ही डोळे मिटून मिटून मात्र इशारे करतायत. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर भली मोठी धावसंख्या. मी पुन्हा एकदा मला जे वाटतं ते बोलणार, कारण पाली संघ ज्यासाठी ओळखला जातो ती ओळख इथे पटवू देऊ शकला नाही आहे. त्यांची ही बोलीभाषा शरीराची कदाचित परफेक्ट नव्हती असं मला वैयक्तिक म्हणायचं आहे. कारण ज्याप्रमाणे ते आक्रमक असतात, चलाक असतात, इथे मात्र सुस्त आणि शांत वाटले. पण ती सुस्त आणि शांतता मात्र भंगवली आणखीन, ती म्हणजे त्या या सागर भोईर काय आपल्यातून लढलाय. जयेशनं फक्त आपला रोल बजावलाय 4 धावा, परंतु सागर भोईरनं तब्बल 4 षटकारासहित तब्बल 29 धावा. आणखीन एक चांगला फटका लागवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण रोहित पाटीलचा, सुंदर क्षेत्ररक्षण. धावाला तब्बल 2. लॉंगॉनला उभा जरूर होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेतली चेंडूनं. उचली घेतल्यानंतर मात्र इथे वाटलं की खऱ्या अर्थानं चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर, परंतु नाही. त्यानं मात्र आपल्या शर्तीचे प्रयत्न केले आणि फलंदाजाला धावा जास्त घेण्यापासून रोखलं. धाव आल्या निव्वळ 2. परेश शेळके गोलंदाजीच्या मार्कवर आपला एंड बदलत मात्र गोलंदाजी करतोय. लोअर फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त बनतो दर्शक आपल्या बाजूनं अगदी पॉईंटला उभा होता. चेंडू पडला तर गिरकी घेतली, भरदा वेगानं घरंगळत गेला सीमारेच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
फक्त फटकेबाजी पाहायला मिळते. फार मोठ्या धावांचं आव्हान उभं राहत आहे. हा चेंडू बऱ्याच अवधीनंतर ज्याप्रमाणे या मंचावरती बऱ्याच अवधीनंतर पडदे बाजूला केल्यानंतर हवाची झुलूक आली तसेच एक झुलूक या निर्धाव चेंडूने दिली पाली संघाला. कारण नुसते फटके होत आहेत, हल्ले होत आहेत आणि या मैदानावरती आज मात्र भल्या मोठ्या धावाही दिसत आहेत. 78 धावा, 83 धावा, इथे आव्हान त्याहीपेक्षा मोठं उभं राहील की काय. कारण आतापर्यंत आपल्याकडे धावा लागलेत त्यात तब्बल 65. उडाया येतो उडाया, पिक केला चेंडू. काय सुंदर लॉंग ऑनची सीमारेषा माझ्यासाठी खूप जवळ आहे. या नेक हिऱ्याने फटका उडवला, आलाय षटकार. फक्त आणि फक्त फटकेबाजी ते पाहतोय आणि खऱ्या अर्थाने वाटतंय की आज मात्र उच्चांक गाठला जाईल. आणखीन एक चांगला फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. पाली संघानं नांगी टाकली अक्षरशः. मी उगाच म्हणत नव्हतो की बॉडी लँग्वेज पाली संघाचा दिसत नाही. तर पाली संघ वाटायचा तर पाली संघ वाटत नाही. खांदे अक्षरशः खाली टाकलेत आणि ज्याप्रमाणे फटकेबाजी होते क्षेत्ररक्षणामध्ये मात्र कंबरडं मोडलाय. क्षेत्ररक्षक बऱ्याच चुका करतायत. इथे आणखीन एक येतो नशिबात चौकार. धाबळकर धावा लागले तब्बल 75. पाली संघाचा विचार केला तर बारक्यानं कित्येक सामने फिरवलेत. अगदी या पंचकुशल नव्हे तर पनवेल तालुक्याला प्रभावित केलं आपल्या फलंदाजीनं, बारक्या शेळकेनं. हा एक गुणी खेळाडू आहे. लाजरा बुजरा आणि खऱ्या अर्थानं आक्रमकता स्वभावात नाही तर आक्रमकता खेळात आहे. त्या खेळानं त्याला परिपक्वता दिली आहे. भलेही आता आउट ऑफ फॉर्म असेल पण त्याचे गुण हे गायले जातील. ज्याप्रमाणे तो खेळतो, ज्याप्रमाणे तो खेळला आतापर्यंत त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. छोट्याशा गावाला क्रिकेटच्या पटलावरती ज्या माणसानं भरभक्कम बनवलं, ताकदीचा संघ बनवला त्या बारक्याचं हे कौतुक केलं जाईल. इथे मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धाबळकर धावा लागल्या त्यात तब्बल 77. पीटीसी लाईव्ह विवाह बंधनामध्ये अटकलेत. त्यांचा विवाह बंधन सोहळा आम्ही लाईव्हमध्ये पाहिला. खूप छान विवाह सोहळा होता. आम्हालाही आमंत्रण होतं परंतु काही कारणास्तव आम्ही जाऊ शकलो नाही. आम्हाला आमंत्रण दिल्यावर त्यांचंही विशेष कौतुक आणि तुमचं खूप खूप अभिनंदन केतन. पंच आमच्याकडे वळतायत. बारक्या षटक्यात हा पहिला चेंडू मात्र स्वैर अवांतरनं सुरुवात करतोय बारक्या. धावा मात्र खूप छान जमलेत. मी म्हटलं होतं की प्रवीण भोईर परतल्यानंतर रोखणं गरजेचं होतं परंतु रोखलं नाही तर अक्षरशः ठोकलंय ते म्हणजे सागरनं. आणखीन एक चांगला फटका लगवायचा आहे. चेंडू खूप दूरवर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला परंतु तरीही चूक झाली क्षेत्ररक्षणामध्ये. डीप पॉईंटला, डीप कव्हर पॉईंटला क्षेत्र उभा होता आणि तिथून मात्र चेंडूपर्यंत जरूर आला परंतु कन्वर्ट नाही झाला झेलमध्ये. काय घडतंय, काय झालंय, टीममध्ये काहीतरी हिरगुज करावी लागणार जयदास आणि मंडळी. हनुमाननं चांगली फलंदाजी एक मैदानावरती दाखवली आहे. रोहितचा चांगला खेळ होतो पण इथे मात्र थोडं ताचपडत खेळताना. आणखीन एकदा चांगला फटका लगवायचा प्रयत्न. धावा मात्र जमतील एक. दुसऱ्यांचा प्रयत्न नाही आहे कारण लॉंग ऑनचा क्षेत्राच्या चेंडूपर्यंत आला तर वाईडिश मिड विकेटचा चेंडू गेला होता. तिथून मात्र चेंडू उचलला आणि फेकी झाली. धाव मात्र मिळते एक आणि 91 धावपलकर धावा लागतात 81. आजचा उच्चांक केला जाईल का. डावखोरा जयेश आपल्या परीनं जबरदस्त खेळ. तिन्ही प्रथम फलंदाजांना मात्र अफलातून कामगिरी केली. ज्याप्रमाणे आपण प्रवीणला पाहिला 25 धावा मोजल्या, जयेशने मात्र धावा जमवल्या त्यात तब्बल 23 आणि सागर भोईर तब्बल 30 धावा.
तिघांची भरीव कामगिरी आणि त्याच्यामुळेच धापळकर धावा 81. काय नाही सर, आता 4 बॉल झाला का आलो. शांत घे, शांत राहा. हा चेंडू मात्र 3 चेंडू राहिलेत कुंदाल माझ्यासाठी फक्त, त्याच्यामुळे तू घाई करू नकोस, माझी घाई होते. 3 चेंडूंचा खेळ पूर्वार्धामधला शिल्लक आहे. पूर्वार्धामध्ये आजचा उच्चांक गाठला जाईल का, ज्याप्रमाणे चांगली फलंदाजी केली आहे. पंचांचा इशारा, आणखीन एक स्क्वेअर चेंडू. ब्लास्टिंग झाली आहे, त्याच्यामुळे सत्कार नक्कीच केला जाईल. टॉपचा सत्कार केला जाईल, कारण कुणाला तर सांगणं टॉप असतं. कारण मैदानाचा वावर आम्ही पाहिलाय. जोरदार राफील फलंदाज बाद, बॅटची कडा इथपर्यंत आवाज, पंचांनी हेरलं, स्वतः जयशी बाहेर झाला. आदरणीय दत्ताशेठ मुंगाजी विनंती करतोय, आर्य एंटरप्राइजेस सर्वे सर्वा यशस्वी पॅकर राजकारणातील माजी उपसरपंच आदरणीय दत्ताशेठ मुंगाजी आपल्याला विनंती करतोय की आपण या आपली नंतर येणार आहेत. ते त्यांनी इशारे केले. आमची नजर पहा, कॅमेरा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलाय, डोळ्यांचाही आणि पिटीशीचाही. तर आपलंही विशेष कौतुक. यानंतर आपण नक्कीच, कारण आपली जागा इथपर्यंत आहे. प्रकृती लागले जात आहेत. नवीन फलंदाज मात्र निलेश भोईर, आणखीन एक चांगला ताकदीचा फलंदाज. हा भातान संघ मात्र नक्कीच खूप आक्रमक फलंदाज आहे. फलंदाजीचा क्रम असलेला संघ आहे. या भातान संघानं अनेक फायनल्स आपल्या नावावर यंदा केलेत. सलाबतप्रमाणे यंदाही खूप जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ. त्यांच्या मैदानावरती अनेक टुर्नामेंट होतात. रजनी क्रिकेट ही मोठ्या आनंदाने संपन्न झाली. इथे निर्धाव चेंडूची सांगता, फलंदाज बाद होईल निलेश आणि स्ट्राईकवर आणलं जाईल सागरला. चल, नवीन फलंदाज क्रिकेटले बळायचा आहे. उच्चांक गाठला जाईल का, आतापर्यंत बारक्यानं रोखून धरलाय. बाद फलंदाज पहिल्या धाब्यासाठी रनआउट झालाय. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि फलंदाज मात्र उच्चांक गाठतील का. 82 धावा. अलंकार भोईर नवीन फलंदाज, सागर ऑन स्ट्राईक. 82 धावा आतापर्यंत लगावल्या गेलेत. 83 धावा मागच्या सामन्यात जमवल्या होत्या सांगोली संघानं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा खराब कामगिरी. अंतिम चेंडू आणि उच्चांक गाठला जातोय. 87 धावा धापळगती लगावल्या गेल्या. 86 धावा धापळगती लगावल्या गेल्या. 87 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय. 87 धावांचा पाठलाग, भला मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका जयदास आणि मंडळीला महागड्या ठरतील. उच्चांक गाठला गेला नसता डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण झेल सोडला. धावा गेला चौकार आणि इथे मात्र 86 धावा धापळगती लागल्या. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग कसा केला जाईल, काय घडेल काय बिघडेल, ऐकूया दीपक पाटील सर पळसपे यांचा गोड आवाज. ते या ठिकाणी स्वागत केलं जाईल सन्माननीय नशीबजी यांचं. कोलीगावचे सुपुत्र आणि उद्योजक आहेत. पाली संघाचे पुरस्कर्ते. बऱ्याचशा मोठ्या संघांना नेहमीच पाहायला गेलं तर त्यांची पाठराखण करत असतात आणि त्यांचा शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. या मुख्य व्यासपीठावर अमिरजी तारेकर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पाहू शकाल. स्वागत आहे नशीबजी आपले या स्पर्धेमध्ये. श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लायर्स आयोजित सन्माननीय कन्हैयाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या आज स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस. आणि स्वागत करतोय ते नशीबजी यांचं हार्दिक स्वागत आहे. तर गोट संघ आपण उपस्थित झाला असेल तर कृपया करून लवकर आपली उपस्थिती दर्शवा. गोट संघ सत्याऐंशी धावांचं टार्गेट आहे. या मॅच मध्ये मोठी धावसंख्या मात्र चेस करावी लागेल आणि त्यासाठी लढावं लागेल. पाली संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत. रोहित आहे बारक्या,
ज्यांच्याकडून लॉंग इनिंग्स आणि हे मैदान जर पाहिलं तर या धावा चेस होऊ शकतील या मैदानावर, कारण आजपर्यंत असे लॉंग चेस कित्येक वेळा मात्र करून दाखवलेत ते पाली संघानं. चांगला संघ ओळखला जातो जय बापदे पाली संघ, परंतु धावसंख्येचं प्रचंड मोठं टार्गेट आहे. सागरनं मात्र जे आक्रमण केलं आणि शेवटपर्यंत मी तर म्हणेन प्रत्येक ओव्हर्समध्ये मात्र धावा सातत्याने येत होत्या आणि त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या परेश, त्यानंतर राहुलच्या षटकामध्ये 18, परंतु रोहित पाटीलवरच हल्ला चढवला. तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार, 28 धावा. याच 28 धावेनं मात्र सुरुवात करावी लागेल ती रोहित पाटीलला सुद्धा. परेशच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये परत 18 धावा आल्या, म्हणजे परेशनं मात्र 2 ओव्हर्समध्ये दिल्या 31 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला बारक्याकडून, ज्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 9 धावा. चला लवकर बॅटर प्लीज, कारण आज 9 सामने आपल्याला कव्हर करायचे. यानंतर तुम्ही सामना पाहाल मोहो विरुद्ध गावदेवी घोट. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा लवकरात लवकर टॉससाठी. घोट संघ, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण नेहमी टॉस करत असतो. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. श्री सद्गुरु कृपा सिमेंट सप्लायर्स पारगाव आयोजित सन्माननीय कन्हैयाजी महादेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री महादेव गोमा पाटील चषक 2022 आज या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. तब्बल 50,000 रुपयांची प्रथम पारितोषिक असणारी ही स्पर्धा, परंतु त्याही पेक्षा मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, जे आम्हाला पुरस्कृत केले अनिलजी मेहर आणि प्रफुल्लजी मेहर सरपंच, ज्यांच्या माध्यमातून मात्र त्यांचे आभार मानूया. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या ज्या ट्रॉफीज आहेत रणजितजी पाटील ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत, आणि टी जे साऊंड सिस्टीम आमचा आवाज मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय ते युवराज इव्हेंटचे प्रोप्रायटर राहुलजी मात्रे, त्याचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी. आतापर्यंत तब्बल 20,000 रुपयांची जवळजवळ सहकार्य त्यांनी केलंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार मानतोय. उदयजी दापोलकर ज्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 25 लिटर डिझेल आम्हाला देऊ केलंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. वळतो या मॅचकडे. मोठं टार्गेट आहे, पहिल्यापासून आक्रमक व्हावं लागेल. पहिली 2 षटकं फार महत्वाची असतील ती जय बापदे पाली संघाच्या दृष्टिकोनातून, आणि इथून मात्र सुरुवात कशी होते त्यावर बराचसा शेवट अवलंबून असेल, कारण मातान संघ सुद्धा तेवढाच नामवंत संघ आहे. प्रवीण भोईर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज आहे. चांगला गोलंदाज ओळखला जातो, चांगला फलंदाज, विस्फोटक फलंदाज, आज व्यावसायिक क्रिकेटर मात्र झालाय. प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा खेळतो. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघांमधून मात्र आज आयकॉन खेळाडू खेळताना तुम्ही सातत्यानं या खेळाडूला पाहिलं असेल. प्रवीण भोईर गेल्या कित्येक वर्ष मात्र सातत्यानं कामगिरी करत बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजची कित्येक पारितोषिक मात्र या खेळाडूंनी पटकवलेत, आणि तो सज्ज होते गोलंदाजीसाठी. सायरन वाजलाय, मॅच स्टार्ट करा. सायरन नंतर काहीतरी घडणार आहे. वॉर्निंग दिले. ऑन स्ट्राइक राहुल शेळके आणि रोहित पाटील अशी विस्फोटक फलंदाजांची जोडी यावेळेस मात्र पाहू शकाल आपण. जे बाप पाली टीम कडून 87 चेस करायच्यात. गोलंदाजी मार्कवर मात्र प्रवीण भोईर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवर वेगानं टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झाला, बाहेरच्या बाजूला निघणारा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवणारा हा चेंडू. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात केली ती प्रवीण भोईर. एक उच्च दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, आणि पहिलं षटक मात्र हाताळतोय ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा आघात, स्ट्रेट टू द फिल्डर, शून्यावर बसलाय पहिला हदरा. आता मात्र पाली संघ खातही उघडलेलं नाही, आणि सलामीवीर गमावला राहुल शेळकेच्या स्वरूपामध्ये.
चल नेक्स्ट बॅट्समन असेल लवकरात लवकर रेडी राहा. तुमची विकेट जाणार नाहीये, परंतु जर गेलीच तर मात्र नवीन येणारा जो फलंदाज असेल त्यांनी अगोदरच आपण कॅप्टन विचार करून ठेवा कोणाला पाठवायचं आहे, जेणेकरून उशीर होणार नाहीये. तर 2 चेंडू टॉप. सुरुवात चांगली झाले श्री दत्त क्रिकेटला. भाताड संघ म्हटला की संजयजी भोईर यांची आम्हाला आठवण येतेच. सुरेख ड्राईव्ह, नाईसली टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार. आणि या पहिला धाबा येत असताना जे बापदेव पाली टीम साठी मात्र एक दर्जेदार स्ट्रोक. इट्स अ ह्यूज हिट, 6 रन. 6 धाब्यानं मात्र अखेरीस खातं उघडलंय. षटकारानं मात्र खातं खोललंय ते रोहित पाटीलना. या खेळाडूंनी मात्र अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये यशाची सगळी शिखरं पादाक्रांत केलेत. आणि या पाली संघ म्हटला तर या खेळाडूच्या नावानं मात्र ओळखला जातो. रोहित साठी स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटकेबाजी आता मात्र मैदानामध्ये सुरुवात केली आहे आणि हा क्लास आहे. पहिल्यांदा कव्हर ड्राईव्ह आणि आता मात्र स्क्वेअर ड्राईव्ह. नेत्र दीपक फटकेबाजी पाहायला मिळते. रोहित पाटीलच्या पॅट मधून मात्र हा खणखणीत चौकार. पाटील पालीचा त्याचा सुद्धा जर्सी नंबर तुम्ही पाहू शकाल 45. सुरुवात केली ती षटकार आणि चौकारानं आणि त्याला मात्र खेळावं लागेल, कारण कुठेतरी त्याचं राहिलेलं महागड षटक त्याला थोड्याशा वेदना देत असतील, बोचत असेल त्याला अजूनही, आणि त्याच धावा वसूल कराव्या लागतील. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पावलपेच्या षटकामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि या वाडिश डीप मिड विकेट. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन होतं. रोहित पाटील आता मात्र बळी ठरतोय. या फटक्याचा थोडासा मी म्हणेन थांबायला हवं होतं, पेशन्स दाखवायला हवा होता खेळपट्टीवर, परंतु महत्वपूर्ण सफलता मात्र मिळवली जाते ती प्रवीण भोईर कडून. दोनही सलामीवीरांना मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी धाडलंय आणि प्रवीण भोईर बाहुबलीनं मात्र आपली ताकद दाखवले. 2 गडी बाद झालेत जे बापदेव पाली संघाचे 10 या धावसंख्येवर. तर 2 फलंदाज बाद झाले आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 4 व्हेरी डेंजरस बॅट्समन हनुमान पलाड्या. शरीर यष्टी पाहिली तर नक्कीच बॉल जर समोर आला, पट्ट्यामध्ये आला तर बाहेर गेलाच म्हणून समजा. जर्सी नंबर 10 सचिन तेंडुलकर. स्लोवर बनवता इथे मात्र कट केला बॉलला, पाकपुटला जाऊन तदनंतर मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू, कमालीचे षटक राहिले. 2 फटके जरूर आले परंतु ते कव्हर केलेत, कारण 2 सलामीवीर मात्र गमावलेत. या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 10, 24 चेंडू आणि तब्बल 77 धाबांचं लक्ष्य. आज पाहिजे तसा खेळ झालेला नाहीये जय बापदेव पाली संघाचा. नेहमी मैदानामध्ये थोडासा आक्रमक स्वरूपामध्ये आणि एनर्जेटिक जी एनर्जी असते पाली संघाची ती आज बिलकुल दिसली नाही, अगदी पहिल्या बॉल पासून विचार केला तर. आणि त्याचमुळे कुठेतरी हा सामना खेळायचा उद्देशानं मी तर म्हणेन बॉडी लँग्वेज वेगळी होती आज. थोडासा मी तर म्हणेन काही खेळाडू कदाचित थोडेसे आजारी असू शकतील किंवा थोडेसे फिट नसतील, फिटनेसचा प्रॉब्लेम असेल किंवा जो जास्त उष्णता आहे त्यामुळे थोडासा कुठेतरी एनर्जी लेवल थोडीशी कमी झाली की काय, असं क्षेत्ररक्षण करताना सातत्यानं जाणवत होतं पाली संघाच्या बाबतीमध्ये. आणि त्याचा फायदा मात्र उचलला गेला पहिल्यांदा बॅटिंग करत असताना श्री दत्त भाताड संघानं आणि जबरदस्त फटकेबाजी केली. पहिल्या षटकानंतर 10 धावा आल्या, 77 अजूनही करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी मात्र पाचारण करण्यात आले ते जयेश भोईरला. बारक्या शेळके ऑन स्ट्राईक. बारक्याकडून फार मोठी अपेक्षा असेल या मॅच मध्ये.
नाव जरी बारक्या असला तरी क्रिकेटमध्ये नाव फार मोठं आहे या खेळाडूचं. गोलंदाज सज्ज, आडव्या बॅटनं स्लॉग स्वीपचा फटका. काय जबरदस्त प्रतिकार केलाय यावेळेस, मात्र फेकून दिलाय मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे. उरण पनवेल हायवेवर मात्र बॉल जाऊन पडलाय. तो 6 धाबांकरता षटकार. लॉंगेस्ट 6 बाय बारक्या शेळके. पहिलाच बॉल जयेश भोईरचा. आणखीन एक ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. बॅक टू बॅक दुसरा. धडकी भरले आता मात्र प्रवीण भोईर आणि टीमला. सर्व संघ आता मात्र एकत्रित झाला होता. या खेळाडूला रोखण्यासाठी आता मात्र रणनीती आखली जाईल. कारण ज्या पद्धतीनं मात्र एवढे क्लीन हिट्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पहिला षटका लॉंगेस्ट होता आणि दुसरा तेवढाच उंच आणि तेवढाच दर्जाचा मात्र फटका पाहायला मिळाला. आणि यासाठीच तर तो ओळखला जातो. एक काळ होता पहिल्यांदा बारक्या नाव म्हटलं की सगळ्यांना आठवायचा की बारक्या कांबळे कामोठे. परंतु आता मात्र बारक्या नाव आलं की लोक विचारतात कामोठ्याचा की पालीचा. तर हा पालीचा. बारक्या मात्र आपल्या मैदानामध्ये आपली छाप सोडत असताना, आपली गुणवत्ता मात्र सादर करत असताना. चांगला बॉल होता. फुलर लेंथ खोदून काढलाय. थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल मात्र बाडी लॉंग ऑफला सरकलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. साथी सहकारी हनुमानला मात्र परतावा लागेल. रनआउटच्या सुरुवात. तिसरा हादरा मात्र बसेल, परंतु स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवले ती बारक्या शेळकेनं. प्रचंड फेमस आहे गीत. तर हनुमान मात्र बाद झालाय. खरे तर सिंगलच घ्यायला हवी होती, कारण 87 धावा चेस करत असताना फलंदाजांची गरज तर लागणार पाली संघाला. कारण हनुमान जर पाहिलं तर थोडासा स्लो जरूर आहे. त्याची शरीरयष्टी तेवढी आहे, त्यामुळं दुसरी धाव घेणं फार कठीण होतं. परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवल्या. यावेळेस मात्र फटका फसलाय. पूल करायचा होता प्रवीण भोईर. कसा सोडेल तो. आणि इथून मात्र आता धाबे दणाणले असतील त्याचे बापदेव पाली संघाचा विस्फोटक फलंदाज हार्ड हिटर बॅट्समन बारक्या शेळके. बॅक टू द पवेलियन. चला घोट संघ उपस्थित झाला असेल तर लवकरात लवकर या, अन्यथा ओव्हर्स कमी कराव्या लागतील या मॅचच्या. कारण अगोदरच 9 सामने आहेत, त्यामुळं इथून फार कठीण होईल. कारण आज 9 सामने, त्यानंतर बक्षीस समारंभ. कारण घोट संघामध्ये पाहायला गेलं तर चांगलं आयोजन असतं घोट टीमचं. आणि तिथे जर संघ लेट पोहोचले तर बऱ्याच वेळा पेनल्टीला सामोरं जावं लागतं. एवढं स्ट्रिक्ट आयोजन असतं घोट संघाचं. तर तीच पाहायला गेलं तर तेच समीकरण इथे सुद्धा लागू होईल त्यांना. तर बारक्या मात्र बाद झालाय. चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत होते. आता मात्र प्रतीक आणि कुणाल
अशी जोडी असेल. हनुमान सुद्धा बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात, त्यामुळे ती रन मात्र दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता तो चुकीचा होता, हेच मात्र जाणवते. आता पूल करायचा होता, प्रॉपर कनेक्शन झालं नाही, एज लागून मात्र बॉल येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. रन मात्र मिळेल एक. प्रतीकनं खातं उघडलंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. 24 धावा 87चं टार्गेट या मॅच मध्ये आहे. आणि इथून मात्र कुणाल तोही मोठे फटके खेळू शकतो, त्याला लढावं लागेल. नेक्स्ट मॅच मोहो विरुद्ध घोट सामना तुम्हाला पाहायला मिळेल. घोट संघ अजूनही उपस्थित झालेला नाहीये. गोलंदाज सज्ज जयेश भोईर. जयचा बॉल वेगवान होता आणि तेवढाच पाहायला गेला तर परफेक्ट मित्र म्हणून खोलात टाकला होता, त्यामुळे संधी नव्हती. फलंदाज कुणालकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 24 धावा. लॉस ऑफ 4 विकेट अशी परिस्थिती, नाजूक अवस्था मात्र जय बापदेव पाली संघाची. मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तो श्रीदत्त क्रिकेटला भाताड संघ. तर तिसरे षटक गोलंदाजी मार्कवर येतोय प्रवीण भोईर. राऊंड विकेट ना बॉल. फाईट बॉलचा इशारा मात्र येतोय अंपायर लोबो. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद स्कोर कार्डवर लागल्यात आतापर्यंत 25 धावा. 25. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय, परंतु अंदाज मात्र चुकलाय. बॉल सीमा रेषा पार. एक टप्पा पडल्यानंतर हा येतोय कणकणीत चौकार. ते सन्माननीय आमचे मान्यवर नशीबजी भोईर ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉस केला जातोय. मोहो आणि गावदेवी घोट या 2 टीम्स मध्ये. परंतु इथे मात्र लढतोय मैदानामध्ये जय बापदेव पाली संघ. सनाद युजिट बाय प्रतीक शेळके. षटकार मात्र लगावला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावर. 35. कोट संघानं टॉस जिंकला. आपल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. जसा सामना संपेल 3रं षटक चालू आहे. घोट संघ 2 षटकं होतील. खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका, लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. तर प्रवीण भोईर. एक चौकार, एक षटकार आलाय प्रतीकच्या बॅटमधून. यावेळेचा हा बॉल थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट, थोडासा पॉइंटकडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 16 चेंडू आणि तब्बल अजूनही गरज असेल ती 51 धावांची. 51 रिक्वायर्ड. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून गेला. तो बॉल प्रतीकसाठी. प्रयत्न करायला काय हरकत आहे. 15 चेंडू 51 धावा असं समीकरण आहे. या 3 बॉलवर जर 1-2 मोठे फटके आले या मॅच मध्ये पुनरागमन करता येऊ शकतं. चांगली फिल्डिंग शॉट फाईन लेगला. रन मात्र मिळणार नाहीये. थोडंसं वळून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता प्रतीकनं, परंतु या 2 डॉट बॉलनं थोडंसं टेन्शन आता मात्र वाढवलंय त्याच्या बाबतीत पाली संघाचा. आता मात्र थोडासा विजयाच्या आशा धुसर होत चालल्यात. विजय थोडासा लांब चालला आता मात्र जय बापदेव पाली संघापासून. गोलंदाज प्रवीण भोईर कमबॅक करतोय.
अकुट टप्प्याचा बॉल षडाप लेंथ होता, पुल केलाय स्ट्रेट टू द कव कॉर्नर फील्ड आणि अनदर विकेट डाऊन. लागलाय 5वा हादरा. त्यामुळेच जबाबदेव पाली संघाला निम्मा संघ गारद होतोय. प्रतीक सुद्धा परतलाय. लहुजी सेना अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी देडे, लहुजी सेना रायगड अध्यक्ष, त्यांचं या ठिकाणी आगमन होतं या क्रीडांगणावर. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय त्यांना की आपण मंचावर या, सन्मानानं असणं सवा. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वागतम. तर 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवर. प्रवीण भोईरची षटकं मात्र समाप्त झालेत आणि या 3 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा. 38. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये अजूनही जर विचार केला 49 धावांची गरज आहे. हॅलो, औपचारिकता जणू काही बाकी राहिले की काय असे मॅच मध्ये. कारण आघाडीचे फलंदाज ज्यांच्याकडून अपेक्षा होती, राहुल असेल, रोहित असेल, बारक्या असेल, हनुमान असेल, सगळे बाद झाल्यानंतर आता मात्र उर्वरित लढा कोण देणार. कारण प्रचंड मोठ्या धावसंख्येचं टार्गेट आहे. संदेश टाकतोय षटक. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे आणि सरळ चाललाय तो गोल्डन ग्रुपला सलामी देण्यासाठी. बॉल सीमारेषा पार. षटकार. पंचेचाळीस धाबा झाल्या त्या षटकाराच्या सहाय्यानं. संदेश भोईर षटक क्रमांक 4 टाकतोय आणि समोर मात्र षटकार आलाय कुणालच्या बॅटमधून. यावेळेचा हा बॉल मिस झालाय. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 45. 8 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती 42 धावांची. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉलला भिरकावून दिलं ते कव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र कुणाल आपल्या बॅटिंग मधील कौशल्य दाखवून देत असताना
हा येतोय उत्तुंग असा षटकार आणि षटकारानं मात्र पाली संघाचं अर्धशतक धावफलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना तर 2 षटकार आले या ओव्हरमध्ये. संदेश भोईर टाकतोय षटक. पहिल्या बॉलवर विकेट घेतली होती परंतु त्यानंतर मात्र 4 बॉलवर दिल्या 13 धावा. गोलंदाज सज्ज. राऊंड विकेट यावेळेस मात्र प्रहार जरूर होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेट झोन मध्ये मात्र झेलला जातोय. फलंदाज होईल बाद. तो कुणाल चांगला प्रतिकार मात्र करत होता आणि इथून मात्र जर विचार केला तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 51 धावा. त्यामुळे बराच दूरवर आहे तो जे बापदेव पाली संघ. कारण अजूनही विचार केला हा सामना जिंकायचा असेल तर तब्बल 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि 36 धावांची गरज आहे. त्यामुळे अजूनही 6 षटकार मारले तरच हा सामना जिंकता येऊ शकतो. परंतु आताच्या घडीला मात्र ही किमया कोण साधणार. ज्याच्यामध्ये क्षमता होती ते सगळे फलंदाज आता मात्र पॅव्हलियनमध्ये बसलेत. त्यांच्या हातामध्ये दुसरं काही राहिलेलं नाहीये. 6 बॉल 36 धावा असेही सामने बऱ्याच वेळा चेस झालेले आहेत. परंतु इथे मात्र कठीण लक्ष आहे. धावा थोड्याशा आटोक्यामध्ये असल्या 65 ते 70च्या आसपास तर नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळाली असती. परंतु 85 प्लस टोटल चेस करणं सुद्धा कठीण गोष्ट आहे. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. परेश आहे मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जातोय. अलंकार भोईर. राईट मोर द विकेट ना बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट गेला. निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाज होतोय बाद. एज लागली. औपचारिकता फक्त पूर्ण करत असताना आमचे मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय संजयजी सावंत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये लोबो आणि स्क्वेअर लेग अंपायर सुनीलजी पाटील मुरबी. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित खेळाडू विकी पाटील यांचे पिताश्री आहेत आणि आमचे थर्ड अंपायर संतोषजी चौधरी मानफ्रॉम शिरडोन. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. मोहो विरुद्ध घोट असा पहिल्या फेरीमधील 4था सामना पाहायला मिळेल. सकाळच्या 17 मध्ये मात्र 2 सामने जिंकलेत ते बॉस फायटर ओळे संघानं. शॉर्ट लेंथ होता. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. खरं तर एखादा मोठा फटका खेळता आला असता परंतु त्याला सुद्धा आता मात्र कळून चुकले की आता मात्र षटकार मारून सुद्धा काही होणार नाहीये. परंतु आपल्यामध्ये असलेलं सामर्थ्य दाखवायला काय हरकत आहे. खराब चेंडू होता जरूर अलंकार चा परंतु सिंगल काढले. परेशकडे स्ट्राईक कदाचित द्यायची असेल. अलंकारचा हा बॉल यावेळेस मात्र पॉइंटला झेल उडालाय आणि आणखीन एक फलंदाज मात्र होईल बाद. लागलाय अजून एक झटका जे बापदेव पाली संघ एका पाठोपाठ एक मोहरे मात्र तंबू मध्ये परतत असताना. साखरपुड्यावरून डायरेक्ट इकडेच आलाय. लास्ट विकेट आहे जे बापदेव पाली संघ. थोडसे नामुष्की मात्र मी तर म्हणेन पाली संघाच्या दृष्टिकोनातून. पाली संघ म्हटला की आम्हाला लगेच आठवतो तो लढवय्या संघ. परंतु आज लढवय्यापणा दिसला नाही. पाली संघाचा खेळ खराब झालाय आज हे त्यांना मान्य करावं लागेल. झालेल्या चुका थोडासा मी म्हणेन सिरियसनेस नव्हता कदाचित पाली संघामध्ये.
हो, इथे मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये मात्र आलाय. थोडंसं टेस्ट क्रिकेट पाहायला मिळेल आता मात्र, कारण लास्ट विकेट आहे त्यामुळे ऑलआउटच्या नामुष्कीपासून मात्र वाचायचं आहे. खेळाडूची नावं सुद्धा समजू शकली नाहीयेत. त्यामुळे आज एकतर स्क्वॉड पूर्ण नव्हता, अगोदरच खेळाडूंची कमी, सारं काही मात्र पाहायला गेलं तर विपरीत. हो, डिफेन्सिव्ह मोड मध्ये टेस्ट क्रिकेट. जर एखादा कोण प्रेक्षक इथून जात असेल तर पटकन तो बोलत असेल, अरे हे सामने कोणते चालू आहेत. कदाचित व्हाईट जर्सी घातले पाली संघानं आणि या डिफेन्सिव्ह मोड मध्ये प्रवीण भोईर समोर आलाय, परंतु अतिशय घातक जागा आहे ती प्रवीण, कारण महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा. परंतु कदाचित ऑल आउट करायचं असेल या पाटण संघाला. सोडून दिला, लेफ्ट सुद्धा केला जातोय बॉल. इथून मात्र ऑल आउटच्या नामुष्कीपासून मात्र वाचलाय, परंतु मोठ्या फरकानं मात्र हा सामना जिंकला. श्री दत्त क्रिकेटला भाताण संघाचा मनपूर्वक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र राहिलाय तो सागर भोईर, ज्यानं 36 धावांची विस्फोटक इनिंग खेळला आणि आपल्या संघाला मात्र जिंकून दिलं. मोठी धावसंख्या रचण्यामध्ये फार मोठा हातभार त्याचा होता. तो अर्थातच